ही चौकशी सध्या सुरू आहे। मृत्युंजय, धन्यवाद। अधिकचा तपशील तुझ्याकडनं घेतच राहू। तेव्हा या घडीची मोठी अपडेट आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अँगलने आता या प्रकरणाकडे पाहिलं जात आहे। पोलीस तशा अँगलनेही तपास करतायत, तिकडे काही धागादोरा मिळतोय का हे बघतायत। मात्र ताब्यात घेतलेल्या एका आरोपीचं नाव हे शिवा असल्याचं कळतंय आणि एकूण दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। हरियाणामधनं एक, यूपी मधला एक आहे असं कळतंय आणि तिसरा आरोपी अजूनही फरार आहे। मात्र एक बडा गँगस्टर ज्याचा याच्यामध्ये सहभाग आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे। आणि ज्या ठिकाणावरून हा गोळीबार, ज्या ठिकाणी हा गोळीबार झालेला आहे त्या ठिकाणून आपले प्रतिनिधी सूरज सावंत आता आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सूरज। अश्विन, नक्कीच 9:30च्या सुमारास हा गोळीबार झालेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जी काडतूस आहे त्या ठिकाणी पोलिसांनी मार्क केलेला आहे। हा संपूर्ण परिसर हा कॅरिडॉर करण्यात आलेला आहे आणि पोलीस या ठिकाणी येऊन तपास करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर याच मार्गावरील मागच्या बाजू जर या ठिकाणी पाहिलं तर 100 मीटर अंतरावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयाहून ते निघत असताना या ठिकाणी ज्यावेळी ते पोहोचले होते त्यावेळी त्यांच्यावर तीनही आरोपींनी फायरिंग करण्यात आलेली आहेत आणि या एकूणच घटनेनंतर 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तीनही आरोपी पुण्यातले असल्याची माहिती मिळते। यातल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक संशयित हा फरार असल्याची माहिती मिळते। यातील एका आरोपीचं नाव शिवा असल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातनं या तिघांना बोलवण्यात आले असल्याचं देखील कळतं आहे। हे नेमकं कुणी बोलवलं होतं हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र कुठेतरी सुपारी ही बाबा सिद्दीकी यांची देण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आलेला आहे। या अनुषंगाने देखील आता पोलीस तपास करत आहेत। जो फरार आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी 3 पथकं ही गुन्हे शाखेची रवाना झालेली आहेत। या गोळीबारानंतर जर आपण पाहिलं तर एकाच महिन्यात 2 घटना या घडलेल्या आहेत। एक तर म्हणजे सचिन कुर्मी जे भायखळ्याचे तालुका अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांची देखील हत्या झाली होती आणि दुसरी म्हणजे आज बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार। एकूणच राजकीय या दोन्हीही हत्या असल्यामुळे एक वेगळाच विषय या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। तो म्हणजे गृह खातं नेमकं करतंय काय, कायदा व सुव्यवस्थेचा धाक मुंबईत राहिला नाहीये का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। 4 गोळ्या या ठिकाणी आपण पाहू शकता त्या ठिकाणी पोलिसांनी सर्कल केलेला आहे। या 4 पुनळ्या पडलेल्या आहेत। 4 राऊंड त्यांच्यावर फायर झाले होते। अगदी 100 मीटर अंतरावरती या ठिकाणी जर पाहिलं तर बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे आणि त्या अनुषंगाने तिकडनं निघाल्यानंतर 9:30च्या सुमारास हा गोळीबार झाला होता। एकूणच पाहिलं तर हा संपूर्ण परिसर आता पोलिसांनी या मार्गावरील जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे आणि संपूर्ण परिसरात आता पोलीस या घटनेचा पंचनामा करताना पाहायला मिळत आहेत। वरिष्ठ अधिकारी हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण या ठिकाणी पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, हॅलो सर, नेमकी घटना काय घडली आहे थोडं ब्रीफ कराल का? तर आपण पाहतोय की या घटनेचे पंचनामा करण्यासाठी स्वतः वरिष्ठ दर्जाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पंचनामा केला जात आहे। 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे। एक संशयित आहे जो फरार आहे, एक फरार असल्याची माहिती मिळते। 9:30च्या सुमारास ही घटना घडली होती। राजकीय नेत्याची ही हत्या झाल्याची माहिती मिळत असल्यामुळे या ठिकाणी पोलीस अधिक माहिती घेत आहेत की नेमकं हे आरोपी कोण होते। यूपीवरनं हे 3 आरोपी आले होते अशी माहिती मिळते। नेमकं यांना कुणी बोलवलं होतं, पुण्यातल्या कुठल्या व्यक्तीने यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याच्या मागचा हेतू काय आहे हे आता पोलीस पडताळून पाहत आहेत। अश्विन। सूरज, ही घटना जेव्हा प्रत्यक्ष घडली, आता तू तिकडे घटनास्थळ देखील दाखवलंस, कोणी प्रत्यक्षदर्शी आहेत का ज्यांनी ही घटना पाहिली आहे? या संदर्भात पोलिसांना काही कळलंय की ज्यांनी प्रत्यक्ष ही घटना कदाचित पाहिलेली असेल? या ठिकाणाहून खरं तर आज दसरा असल्यामुळे देवींचं विसर्जन मोठ्या प्रमाणात सुरू होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि या गर्दीचा फायदा घेऊनच पोलीस ज्यावेळी बंदोबस्तात व्यस्त होते त्याचाच फायदा घेऊन हा संपूर्ण कृत्य घडल्याचं कळतंय। त्यामुळे एकूणच घटनेनंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली आणि सगळी पळापळ झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी पोलिसांनी या संपूर्ण घटना ही जर आपण पाहिलं तर पंचनामा करण्याच्या अनुषंगाने हा पूर्ण सील जो डी केलेला आहे आणि त्यामध्ये कुणाला जाऊन देत नाहीत। प्रत्यक्षदर्शी आता तरी या ठिकाणी नाहीयेत, मात्र जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचा देखील आता पोलीस जबाब नोंदवण्यासाठी त्यांना बोलवलं जात असल्याचं कळतंय। अश्विन।
सूरज, जसं तू सांगतोयस की 3 पैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तिसरा व्यक्ती नेमका कुठे गेलेला असू शकतो, त्यांच्याकडे वाहनं नेमकी कोणती होती, या संदर्भात काही तपशील कळलाय? खरं तर गर्दीचा ही संपूर्ण गल्ली जर आपण पाहिली तर चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांच्या मधनं ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन तिसरा आरोपी हा पळाला असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. 2 जणांना घटनास्थळी जमावानं ताब्यात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं कळतंय. त्यामुळे तिसरा व्यक्ती हा नेमका कुठे पळाला, गर्दीचा फायदा घेऊन पळाला, हे आता पोलीस शोधताना पाहायला मिळत आहे. ठीक आहे सूरज, तुझ्याकडनं ताजे अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास एक माहिती समोर येते त्यानुसार ही तीच गाडी आहे ज्याच्यावर फायरिंग झालं, ज्यावर गोळीबार झालेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी होते अशी आताची माहिती आहे, तिकडे हा गोळीबार झालाय, तीच ही गाडी आहे असं आताचं कळतंय. अधिक तपशील आपल्याला हाती येईलच. मात्र आता लॉरेन्स बिश्नोई गँग अँगलने याचा तपास सुरू केलेला आहे पोलिसांनी आणि सूत्रांचं म्हणणं आहे की या घटनेमध्ये एक मोठा गँगस्टर सहभागी असू शकतो. दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. तिसरी व्यक्ती अजूनही फरार आहे. ती व्यक्ती नेमकी कोण आहे याचा अधिक तपास सुरू आहे. आणि या सगळ्या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यासोबतच अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, प्रतिक्रिया दिली आहे. बघूया. आम्ही अशी कल्पनाही करू शकत नाही की बाबा आमच्यातून असं अचानकपणे आमच्यातून निघून जाईल आणि ते पण अशा पद्धतीने त्याच्या हत्या होईल, ही कल्पना न करणारी अशा प्रकारची घटना आहे. मला ह्याच्या मागची काळ पोलिसांनी 3-4 लोकांना ताब्यात घेतल्याचं वृत्त माध्यमांमध्ये दिसत आहे. त्यातली सत्यता काय आहे ते कळेलच, परंतु आमचा गेलेला मित्र मात्र परत येणार नाही हे तेवढं सत्य आहे. त्यामुळे मारेकऱ्यांवर तशी कारवाई झालीच पाहिजे, त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, यात वादच नाही. परंतु एक जवळचा सहकारी मित्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र राहिलेलो आहोत, त्याच्यामुळे त्याने जाण्याने खूप दुःख झालेलं आहे, हे मला नक्कीच जाणवेल म्हणावं लागेल. बाबा सिद्दीकीची हत्या एक चिंतेची बाब आहे. सरकारने एक स्पेशल टीमची रचना केली पाहिजे आणि याच्या मागे जो पण कोणी असेल त्याच्यावर कडक आणि तीव्र कारवाई व्हायला हवी. तेव्हा कडक कारवाईची मागणी भाजपचे नेते करतात आणि सध्याची दृश्य संजय दत्त, अभिनेता संजय दत्त देखील आता लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं समोर आलेलं होतं. त्याची ही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. बाबा सिद्दीकी यांचे अनेक अभिनेत्यांशी, कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. संजय दत्त असेल, सलमान खान असेल, आणि संजय दत्त आता लीलावती हॉस्पिटलमध्ये आल्याची ही दृश्य समोर आली आहेत. मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली घटना, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली आणि ही घटनेची माहिती समजताच अभिनेता संजय दत्त वांद्र्याच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याची हे दृश्य. झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस समोर हा नेमका प्रकार घडला आणि त्या ऑफिस समोर हा गोळीबार झाला. या घटनेमधल्या तिघांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अँगलने देखील तपास होतोय. मुंबई गुन्हे शाखेकडनं पुढचा तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी जैसे लोगों को दिन दहाड़े गोली मारकर हत्या कर दी जा रही है, उनको मौत के घाट उतार दिया जा रहा है, तो सोचिए आम जनमानस का क्या होगा. आम जनमानस, मुंबई, महाराष्ट्र की जनता धिक्कार रही है इस महायुति सरकार को कि आपने ऐसा महाराष्ट्र, ऐसी मुंबई बना दी है कि आम जनमानस तो छोड़िए, अगर पूर्व विधायक, पूर्व मंत्री सुरक्षित नहीं है, उनको सड़कों पर घेर के 2-2, 3-3 राउंड गोली मारी जा रही है और उनकी हत्या कर दी जा रही है, उनको मौत के घाट उतार दिया जा रहा है. तो आपसे जवाब मांगेंगे, आपसे जवाब हम मांगेंगे. आपको जवाब देना होगा. गृह मंत्री जी, मुख्यमंत्री जी, आपको इस्तीफा देना होगा. कानून व्यवस्था पूरी तरह ध्वस्त हो गई, चरमरा गई है. कोई जवाबदेही लेने को तैयार है कि नहीं? तेव्हा विविध राजकीय पक्षांच्या आता प्रतिक्रिया येत आहेत. बाबा सिद्दीकी नेमके कोण आहेत आपण जाणून घेतोय. काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसमधून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला. आणि राज्याच्या सरकारमध्ये ते वरिष्ठ मंत्री देखील राहिलेले आहेत. राजकारणाचा अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि या घटनेनंतर
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्स पोस्टवरून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार हा खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्याच सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे, असं शरद पवारांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय. बाबा सिद्दीकी यांच्याप्रती मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती आपण सहवेदना व्यक्त करतोय, असं या पोस्टमध्ये पुढे शरद पवार म्हणतायत. तर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अँगलने पोलिसांनी आता तपास सुरू केला. एकूण दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. मात्र बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये एक मोठा गँगस्टर आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. हरियाणा आणि युपीतले शूटर ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सिद्दीकींवर गोळीबार करणाऱ्या एका शूटरचं नाव शिवा आहे अशीही माहिती समोर येते. आणि गोळीबार करणाऱ्या आरोपीचं शस्त्रही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. पुन्हा एकदा निलेश बुधावले यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊ. निलेश. अश्विन, अनेक गेस्ट जे आहेत ते या ठिकाणी त्यांचे संबंधित जे सगळे दोस्त आहेत ते सगळे या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. राजकीय अनेक नेते सध्या या ठिकाणी येतात. प्रचंड गर्दी आहे. पोलीस कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतात, मात्र कार्यकर्ते या ठिकाणाहून जाण्यास तयार नाहीयेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही क्षणांमध्ये इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत, मुंबईतले नेते आहेत, नरेंद्र राणे असतील, संजय तटकरे असतील, ही देखील मंडळी या ठिकाणी पोहोचत आहेत आणि पक्षाला इथली अपडेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सुनील तटकरे सध्या आपल्या गावी आहेत, ते देखील मुंबईच्या दिशेने पोहोचतात अशी माहिती मिळते. अजित पवार देखील पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. प्रफुल्ल पटेल मात्र नागपूरला नुकतेच पोहोचलेले आहेत, त्यामुळे ते कदाचित उद्या सकाळी येतील. एकंदरीतच या सगळ्या घटनेमुळे सर्वच राजकीय वर्तुळामध्ये हादरा बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक कार्यकर्ते सध्या त्यांच्या जवळचे कार्यकर्ते इथे भेटायला येताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्व जे कुटुंबीय आहेत ते सर्व हॉस्पिटलमध्ये आहेत, लीलावती हॉस्पिटलमध्ये आहेत. साधारणपणे 9:30 वाजता ही घटना घडली आणि त्यानंतरच एक मोठ्या प्रमाणामध्ये मोठा हादरा बसलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. अनेक कार्यकर्ते सध्या अश्विन या ठिकाणी पोहोचत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पोहोचणार आहेत. उद्याचा जो त्यांचा नियोजित दौरा होता तो पूर्णपणे दौरा त्यांना रद्द केलेला आहे. उद्या अजित पवार अमरावतीला जाणार होते, नाशिकला जाणार होते, हा देखील त्यांच्या वतीनं हा दौरा रद्द करण्यात आल्याचं आपल्याला माहिती मिळते. उद्या अजित पवार अंत्यविधीसाठी पोहोचतील. ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्यामुळं एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे तत्काळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घटनेचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी पोहोचलेत आणि सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लीलावती रुग्णालयात आहेत. प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी ते अपडेट घेत आहेत. हा नेमका प्रकार कधी घडला, कसा घडला, यामागे नेमके संशयित कोण आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. सध्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यानुसार कुठेतरी लॉरेन्स बिश्नोई या गँगचा काही संबंध आहे का याचा देखील या ठिकाणी पोलीस तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असण्याचं कारण कुठेतरी नवाब ज्यांची हत्या झाली ती व्यक्ती आणि सलमान खान ही खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा अँगल त्यामागे आहे का, कारण की 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकींची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः ते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आले होते. एक कॉन्स्टेबल त्यांना देण्यात आला होता, तर त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षा द्यावी अशा पद्धतीने त्यांना मागणी केली होती. अजित पवारांना देखील घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. त्यामुळे अगोदरच ह्या सगळ्या घटनेची त्यांना काही कल्पना होती का, असं काही होऊ शकतं अशी कल्पना होती का, ही देखील शक्यता या निमित्तानं आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहेत. पोलीस सध्या प्रत्येक अँगल या ठिकाणी चेक करतायत आणि जे काही संशयित सध्या पकडलेले आहेत त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे निलेश, तुझ्याकडनं ताजे अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. तर एकूण तिघांकडून बाबा सिद्दीकींवर हा गोळीबार झालेला होता, त्यातल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता अधिकचा तपास सुरू आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अँगलने हा तपास सुरू होतोय आणि हॉस्पिटलमध्ये सध्या उपमुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेले आहेत. ते अधिकची माहिती घेत आहेत. अनेक नेते तिकडे पोहोचत आहेत. त्यासोबतच अभिनेता संजय दत्त तो देखील तिकडे पोहोचल्याचं आपण पाहिलेलं होतं. त्याची
दृश्य समोर आलेली होती. गोळीबार करणाऱ्या आरोपीचं शस्त्रही इकडे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. वांद्रे पूर्वमधली ही घटना. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे आणि लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अँगलने आता पोलिसांनी तपास सुरू केलाय. आणि ज्या कार जवळ ज्या ठिकाणी हा गोळीबार जो झालेला होता तिकडून आपले प्रतिनिधी ईशान आता आपल्या सोबत आहेत. ईशान, तुझ्याकडे काय माहिती आहे एकूणातच त्या घटनास्थळावरनं काय अपडेट्स समोर येत आहेत? आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादीचे नेते एक गोळी त्यांच्या गाडीवरती लागली हे आपण आता दृश्यांमध्ये बघू शकता.